हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर हा जो व्लॉग आहे, जो मी काल तुम्हाला शेअर केला होता, त्याचा अर्धा भाग मी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते म्हणजेच हा व्लॉग 14 फेब्रुवारी म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस, तर त्या दिवशीचा मी शेअर करते तर शनिवार म्हटल्यामुळे त्याला शनिवार, रविवार सुट्टी असते आणि आज काही त्याचा डबा वगैरे नव्हता. त्यामुळे मी आज निवांत अशी 6:45ला उठले. उठल्याबरोबर गरम जे कोमट पाणी असतं ते घेतलं आणि त्यामध्ये जो मी बीट आणि आवळ्याचा ज्यूस करून त्याचे जे क्यूब तयार केलेले आईस क्यूब तर ते कोमट पाण्यामध्ये घातले आणि मग ते पाणी मी पिलं. सगळं माझं आवरलं, अंघोळ वगैरे करून झाली माझी. त्याच्यानंतर मॉर्निंग वॉकवरून आले, दिवाबत्ती झाली माझी आणि आता मुलाचे सगळे मित्र येणार होते कॉलेजमधून. तर मग आता त्यांच्यासाठी माझा इथे स्वयंपाक बनवण्याची तयारी चालू आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की क्लास वगैरे झाला होता आणि मध्ये मी किचनमध्ये देखील ये-जा करत होते कारण की त्यावेळेस मी हा भात शिजत घातला होता. तर आता हा जो भात आहे ना, मला बनवायची आहे चिकन बिर्याणी. तर चिकन बिर्याणीसाठी जवळपास मुलगा म्हणाला होता की मम्मी 8 ते 9 फ्रेंड येणार आहेत आणि मग नंतर कमी होत, होत जवळपास 5 ते 6 मित्र यायचं ठरलं. तर मग म्हटलं ठीक आहे आणि आम्ही हे सगळे घरातले आणि आपण चिकन बिर्याणी वगैरे केली तर 2 वेळची करतो नाही का? मग त्याच्यामुळे मी अंदाजे ना 2 किलो बासमती राईस आणि 2 किलो चिकन असं सगळं मी आणलं होतं प्रमाण. तांदळाचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच चिकन घेतलं. तर पाणी छान असं उकळून घेतलं. त्याआधी हा जो तांदूळ होता तो छान असा धुवून पाणी सगळं काढून भिजत ठेवला होता साधारणपणे अर्धा तास. आणि पाणी उकळल्याबरोबर यामध्ये मी थोडंसं तूप, 2 लिंबू पिळून घातलेले त्याच्यामध्ये म्हणजे 2 अर्ध्या फोडी म्हणजे 1 लिंबू घातलेले पिळून त्याच्यामध्ये पूर्ण. सोबतच आपला अख्खा गरम मसाला जो असतो ना, तो कुटून मी त्या उकळत्या पाण्यामध्ये घातला होता आणि 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ. तर उकळल्याबरोबर हा भात तांदूळ जो होता धुतलेला मी त्यामध्ये घातला. छान असा शिजवून एका साईडला मी काढून ठेवलेला आहे. आता व्यवस्थित तो असा हवेला मस्तपैकी सुटसुटीत होतोय, तोपर्यंत इथे मी माझ्या पद्धतीने चिकन बिर्याणी करतीये. तर यावेळेची चिकन बिर्याणी थोडीशी वेगळी करते. तर यामध्ये ना मी सगळं काहीही साहित्य परतून न घेता डायरेक्ट कच्चं सगळं साहित्य घातलेलं आहे. तर 2 किलो चिकन छान असं धुवून घेतलं. त्यामध्ये 1 लिंबू पिळून घातलं म्हणजे चिकनचा वास सगळा निघून जातो. सोबतच इथे मी घरी दही लावलं होतं. तर जवळपास अर्धा किलो दही घातलेलं आहे. दह्यामध्ये थोडं पाणी होतं. त्याच्यामुळे मी दही घातलेलं आहे यामध्ये. सोबतच आपला घरगुती मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे. यामध्ये नंतर जाणार आहे कोथिंबीर, पुदिन्याची पानं, आलं लसूण पेस्ट. आता इथे आलं लसूण पेस्ट ना ज्यावेळेस मी DMartमधून बासमती राईस जेव्हा आणला त्याच वेळेस ना ही रेडीमेड आलं लसूणची पेस्ट आणली होती. कारण की मला माहिती होतं या दिवशी माझी थोडीशी धावपळ होणार आहे. तर अशा वेळेस असा शॉर्टकट आपण वापरला तरी देखील चालतो. आलं लसूण पेस्ट घातलेले साधारणपणे 3 ते 4 चमचे घातलेली आलं लसूण पेस्ट मोठे चमचे आणि यामध्ये हळद, त्याच्यानंतर बिर्याणी मसाला, धना जिरा पावडर घालणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे, भरपूर अशी कोथिंबीर, सुकलेला पुदिना आहे माझ्याकडे. कारण की ताजा पुदिना देखील घालू शकता, पण हा जो सुकवलेला पुदिना असतो ना, आपण वर्षभर स्टोअर करू शकतो. तर माझ्याकडे सुकवलेला पुदिना होता, तर मी तो घालणार आहे. तर ही बघा एवढी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आणि थोडासा पुदिना वगैरे घालून व्यवस्थित मिक्स करणार आहे. थोडंसं तेल घालणार आहे आणि छान असं एकजीव करून यावरती झाकण ठेवून असा स्टोव्ह मी गॅसवरती ठेवणार आहे. तर आता इथे ना एक लक्षात आपण घेतलं पाहिजे. दही मी घातलेलं जवळपास अर्धा किलो घातलेलं आहे. अर्धा ते पाऊण किलो दही घातलेलं आहे आणि कांदा जो आहे तो साधारणपणे 1 किलोला थोडासा 2 ते 3 कांदे कमी असतील, सोबतच टोमॅटो आणि यामध्ये तेल घातलेले आहे. साधारणपणे 1 वाटी भरून तेल इतकं घातलेलं आहे. तर आता हे सगळे साहित्य ज्यावेळेस आपण घालतो ना आणि टोमॅटो साधारणपणे 1 पाव इतके चिरून घातलेले आहेत उभे. तर हे सगळं घातल्यानंतर ना चिकनला खूप असं पाणी सुटतं कारण की हे सगळे कच्चं घातलेले आपण कांदा, टोमॅटो, दही त्याच्यामुळे काय होतं भरपूर पाणी सुटतं आणि म्हणून काय करायचं तर हा टोप जेव्हा आपण गॅसवर ठेवतो ना स्लो आचेवर न ठेवता फुल आचेवर ठेवायचा म्हणजे काय होतं पटापट हे पाणी जे सुटलेलं असतं ते आटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या टोपामध्ये तुम्ही चिकन बिर्याणी करणार असाल तर तो थोडासा जाड बुडाचा टोप घ्यायचा आहे.
आता सगळं साहित्य मी यामध्ये घातलंय आणि टोप जवळपास अर्ध्याच्या वर इतका भरलेला आहे. आता हे चिकन शिजतंय तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. तर हे चिकन शिजायला आणि सगळं पाणी आटायला जवळपास ना अर्धा तास लागला असेल. तोपर्यंत मी माझी बरीचशी कामं जी शिल्लक राहिलेली ती मी केली आहेत. तर चिकन या टोपामध्ये जास्त झालं होतं म्हणून मी 2 टोपांमध्ये असं शिफ्ट केलेलं आहे चिकन. आणि हा जो भात होता ना बासमती राईस, तर हा ना तुम्ही बासमती राईस असताना जरा जुना तांदूळ घ्या, म्हणजे तो तांदूळ खूप छान असा सुटसुटीत होतो. तर मी जो तांदूळ आणला होता ना, तर तो एकदम नवीन होता वाटतं आणि भात थोडासा चिकट झालाय. तुम्हाला दिसत असेल. तर मोकळा झालाय, पण साधारणपणे चिकटपणा आहे या तांदळाला. तर आता लेयर बिर्याणी कर असं मुलाचं म्हणणं होतं आणि त्याला लेयर बिर्याणीच त्याच्या मित्रांना खाऊ घालायची होती. मग म्हणून मला आता हे सगळं करावं लागलं. तर मग इथे काय केलेलं आहे चिकनचा एक लेयर, त्याच्यानंतर भाताचा एक लेयर दिलेलं आहे. त्याच्यावर थोडासा तळलेला कांदा, पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि थोडंसं आपला बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा. पुन्हा एकदा चिकनचा लेयर द्यायचा आणि पुन्हा भाताचा लेयर देऊन बाकी सगळे लेयर असेच आपल्याला लावून घ्यायचे. आता इथे चिकन शिजवताना मी कांदा, टोमॅटो, दही, आलं लसूण पेस्ट हे सगळं कच्चंच घालून हे सगळं मिक्स केलं होतं. जर तुम्हाला कच्चं घालायचं नसेल तर ते सगळं परतून त्यामध्ये चिकन तुम्ही शिजवून घेऊ शकता. बाकी सगळे मसाले असेच राहणार आहेत. तर यावर पुन्हा मी एकसारखा लेयर दिला आणि याच्यामध्ये थोडासा कलरचा शेड टाकणार आहे मी. तर साधारणपणे ऑरेंज कलर आणि हिरवा कलर अशा प्रकारे 2 कलर मी यामध्ये अशा प्रकारे घालून घेते. तर साधारणपणे 1-1 चमचाभर इतकाच कलर आपल्याला वापरायचा. तो पण पाण्यामध्ये मिक्स केलेला. जास्त कलर वापरायचा नाही. तर आता हे व्यवस्थित लेयरिंग केलं आणि त्यावर आता थोडंसं कोथिंबीर, थोडासा सुकवलेला पुदिना आणि पुन्हा बिर्याणीची जी पावडर आहे, मसाला पावडर, तर ती अशा पद्धतीने स्प्रिंकल करते. आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा टोप जो आहे ना, तर तो टोप आपल्याला एका लोखंडी तव्यावरती ठेवायचा मंद आचेवरती. आता यावर मी थोडंसं तूप घातलेलं जवळपास 2 चमचे, म्हणजे छान असा जो बिर्याणी आहे मस्तपैकी दम अशी लागते बिर्याणीला आणि मस्तपैकी चिकन बिर्याणीचे लेयर असे छान होतात आणि चिकन देखील मस्त बिर्याणीमध्ये एकजीव होतं. तर आज थोडी धावपळ चालू होती माझी, कारण की क्लास मी ठेवला होता 11चा. 11 ते 12:30 वाजेपर्यंत क्लास झाला आणि त्याच्यानंतर ही चिकन बिर्याणी करायची सुरुवात झालेली आहे. तर मुलगा म्हणाला होता, "माझे मित्र मम्मी साधारणपणे 2:30 ते 3 वाजेपर्यंत येतील." तर 2:30 ते 3 वाजेपर्यंत येतील म्हटल्यानंतर मग आता माझी इथे एकच धावपळ, घाई वगैरे गडबड सुरू झाली. आणि इथे ना आता जवळपास 2:15 होऊन गेलेले आहेत आणि आता फक्त 15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं बाकी होते. तर याला म्हटलं, की "कुठे पोहोचले तुझे मित्र?" तर तो म्हणाला, "कल्याण स्टेशनला पोहोचलेत" म्हणून. तर आता म्हटलं, की म्हणजे 10 ते 15 मिनिटामध्ये ते येऊन जातील. म्हणून मग मी काय केलं, पटापट इथे कोशिंबीर वगैरे बनवून घेतली. तर कोशिंबीर बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, काकडी, त्याच्यानंतर कोथिंबीर, दही आणि चवीनुसार मीठ घालून फटाफट कोशिंबीर तयार करून घेतली. मुलाचे मित्र आले होते. त्यांनी केक वगैरे आणला होता. सगळ्यांना मी बसवलं, पाणी वगैरे दिलं आणि त्यांची एकच मजाक मस्करी चालू आहे. सगळे कॉलेजमधले मित्र आहेत त्याच्या. तर छान वाटलं त्याचे मित्र आमच्या घरी आले आणि मस्तपैकी ओळखी वगैरे झाल्या. कसं आहे ना, मुलं जेव्हा कॉलेजला जातात तेव्हा ना किंवा शाळेमध्ये असू देत, तर आपल्याला ना त्या मित्रांची ओळख वगैरे असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडंसं फ्रेंडली देखील आपण राहतो. शिवाय काही गोष्टी आपण डिस्कस करू शकतो. तर मुलांनी केक आणला होता. सोबतच मग यांची थट्टा-मस्करी चाललेली आणि फोटो वगैरे काढतायत. एक जण फोटो काढतोय. तर यातले काही जणांना मी ओळखते आणि काही जण पहिल्यांदाच आलेले आहेत माझ्याकडे. तर ह्याला ओवाळून घेतलं आणि आता केक आणते कट करायला. खूप फरक जाणवतो आपल्याला. म्हणजे आता आम्ही तर कल्याणमध्ये राहतो, पण हा जो माझा मुलगा आहे तो मुंबई साईडला कॉलेजला जातो वाशीला आणि हे सगळे मित्र जे आहेत ना ते ठाणे, घणसोली, पनवेल, वाशी, अ, डोंबिवली अशा इकडचे आहेत. त्याच्यामुळे ना यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच असा म्हणजे खूपच असं म्हणतो ना जेन तर तो प्रकार जाणवतो. म्हणजे त्यांची स्टाईल म्हणा, त्यांची बोलण्याची पद्धत म्हणा, त्यांची वागण्याची पद्धत म्हणा, खूप फॉरवर्ड आहेत ते आपल्यापेक्षा असं वाटायला लागतं आणि आपण यांच्या वयाचे होतो त्यावेळेस आपल्याला काहीही समजत नव्हतं. तर या मुलांशी बोलता-बोलता मला ही एक गोष्ट जाणवली. खूप छान आहेत मुलं ही, फ्रेंडली होती. मस्तपैकी त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या आणि आता इथे मी केक वगैरे कट करायला म्हणजे आणला होता आणि तुम्हाला इथे जाणवत असेल मुलांचे पप्पा वगैरे दिसत नाहीयेत. तर मुलांचे पप्पा होते गावी, गावी गेलेत काम आहे म्हणून आणि निलय आला होता शाळेतून. तर मुलांच्या पप्पांशी माझं बोलणं झालं होतं. तर ते म्हणाले, की "मुलांसाठी जे पाहिजे ते आण तू आणि सगळं सेलिब्रेशन तुम्ही करा व्यवस्थित."
तर त्यांनी देखील रात्री फोन करून मला काय-काय आणायचंय, कसं-कसं आणायचं ते सगळं मला सांगितलं. तसं तर मला माहितीच आहे. पण तरी पण हे सगळं साहित्य ना दरवर्षी ते आणत असतात. पण ह्यावेळेस हे सगळं आता माझ्यावरच पडलं. म्हणजे मार्केटमधून अगदी चिकन, राईस, त्याच्यानंतर प्लेट्स, मुलांना केक, त्याच्यानंतर आणखीन काय-काय लागतं ते सगळं ह्यावेळेस मी म्हणजे स्वतः जातीने लक्ष घातलं. तर खूप फरक पडतो आपल्या घरामध्ये आपले मिस्टर वगैरे असले ना, तर खूप हातभार लागतो. पण आज ते काही नव्हते. गावी असल्यामुळे त्यांना आज आम्ही खूप मिस करत होतो तिघे पण आम्ही. तर इथे ना एक ताट मी तयार केलं. बिर्याणी म्हटलं, की चला बघूया कशी झाली आहे, जास्त चिकट झाली आहे का? तर जास्त चिकट वगैरे झाली नव्हती बिर्याणी, पण राईस थोडासा चिकटच आहे हा. तर मस्तपैकी चिकन बिर्याणी, कोशिंबीर आणि केक वगैरे अशा पद्धतीने मी आता मुलांना वाढून देणार आहे. मुलांना बाहेर बसवलंय आणि आता फटाफट त्यांना गरमागरम जेवू घालते. तर आता मुलांना जेवायला जवळपास ना 3:30 होत आले, कारण की मुलांनी थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या, थोडासा टाईमपास केला. तोपर्यंत मी पटापट ही बिर्याणी वगैरे आणली आणि गरमागरम त्यांना खाऊ घातली. कारण की जेवणाचा वेळ निघून गेला होता आणि त्यांना देखील भूक लागली असेल. सगळ्यांना मी वाढलं, तरी पण मला असं जाणवत होतं, की यातले 2-3 जण थोडेसे लाजतायत, मनमोकळेपणाने बोलत नाहीयेत. मग मी त्यांना काय केलं, हा चिकन बिर्याणीचा टोप, केक आणि कोशिंबीर तिथेच ठेवलं आणि त्यांना सांगितलं, "पोटभर खा, कारण की मी जर इथे बसले, तर कदाचित तुम्ही लाजून तसेच बसाल म्हणून. मग मी आतमध्ये निघून गेले आणि मग नंतर आम्ही ना खाली आलो बिल्डिंगच्या खाली. तर तिथे ना पावनखिंडचा देखावा केलेला आहे बाजी बांदल यांचा. तर हा बघा हा देखावा. तर खूप सुंदर होता. म्हणजे आता शिवजयंती आलेली आहे तर तिथे ना आमच्या स्वराज्य मित्रमंडळाच्या मुलांनी हा देखावा तयार केलेला आहे. असं म्हणजे दऱ्याखोऱ्यातून जाताना जे पाणी असतं वगैरे पाणी दिसतंय तुम्हाला. दगड व गोटे आहेत, त्याच्यानंतर झाडी, झुडपं, साप वगैरे त्यांनी एका साईडला असे लटकताना दाखवलेले आहेत वगैरे. तर मला जितकं घेता येईल तितकं मी घेतलं कारण की आतमध्ये ना खूप अंधार होता आणि चालताना ना असं वाटत होतं की पाय एखाद्या दगडाला लागला तर पडू शकतो आपण. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. सगळ्यांनी आम्ही इथे नमस्कार केला. सगळ्यांनी थोडेसे फोटो वगैरे काढले आम्ही मैत्रिणींनी आणि आता इथून पुढे आम्ही आता जायला लागलो. तर इथे विशाळगड वगैरे असं सगळं दाखवलेलं. म्हणजे जी लढाई झालेली ना, ते विशाळगडच्या इथे झालेली पावनखिंड. म्हणून त्या लढाईला पावनखिंड असं नाव दिलेलं आहे. तर संध्याकाळी माझी मम्मी वगैरे येणार होती आणि भाऊ, वहिनी आणि त्याचे हे 2 चिल्ली-पिल्ली म्हणजे छोटी बाळं त्याची. तर हा छोटा आहे, हा ज्युनियरला आहे. छोटंसं बाळ आहे त्याच्या कडेवरती भावाच्या आणि ही वहिनी माझी लहान. तर मग ते आल्यानंतर पुन्हा मग एक केक कापला आम्ही आणि भावाने आणि मम्मीने, वहिनीने मुलाला ओवाळलं. छान वाटतं असं सगळं. अशा कार्यक्रमाच्या निमित्तानेच आपल्या घरातली मंडळी वगैरे येत असतात. दरवर्षी म्हणजे सासरची मंडळी असतात. तर यावेळेस कोणी नाहीये सासरची मंडळी. सगळे ते गावी थोडंसं काम चालू आहे. त्याच्यामुळे सगळे गावी गेलेले आहेत. तर मग इथे आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन वगैरे केलं. त्यांचं छान असा फॅमिली फोटो घेतला आणि मस्तपैकी सेलिब्रेशन झालं. तर असा होता आजचा माझा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारीचा माझा दिवस. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना, तर नक्कीच लाईक करा आणि हो, जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल ना, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हा बघा पिल्लू कसं हसतंय आमचं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.